लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. लाडकी बहिणींना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. ज्या महिला लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे. यातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने गेल्या वर्षी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला ₹1,500 जमा करण्यात येतात. जुलैपासून ते जानेवारीपर्यंत एकूण 7 हप्ते या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. या योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येण्यामागे देखील या योजनेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे. तर मित्रांनो, दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना खात्यामध्ये दर महिन्याला ₹2100 जमा करू, अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ₹2100 कधी जमा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. येत्या अर्थसंकल्पानंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये ₹2100 जमा होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे जर महिलांच्या खात्यात ₹2100 जमा केल्यास त्याचा मोठा आर्थिक ताण हा अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, असं देखील बोललं जात आहे. इतर योजनेचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याने इतर योजना ठप्प झाल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. त्यामुळे ही योजना ठप्प होणार का, अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी या योजनेबाबत मोठा खुलासा केला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे काहीही थकीत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लाडक्या बहिणी गोरगरीब कुटुंबातील महिला आहेत, त्यामुळे ही योजना सुरूच राहणार असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. तसेच सरकार मागील वर्षाचा स्लिप ओव्हर यावर्षीच्या आर्थिक वर्षात भरून काढणार आहे, असं देखील यावेळी शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. फेब्रुवारीचा हप्ता देखील लवकरच खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता